नंतर आहे 25वा क्वेश्चन, खालीपैकी कोणती राज्य केंद्रशासित प्रदेश यांच्यात लोकसभा आणि राज्यसभेची एकच जागा आहे विचारलाय. तर लक्षात घ्या, राज्यसभेत असे 8 राज्य आहेत ज्यांना एकच जागा आहे, बरोबर आहे. जे 7 सिस्टरचे आहे, 7 सिस्टरमध्ये बघितलं तर एक टाकला तर सिक्कीम 8 होता, त्यातला आसाम काढून घ्यायचा. आसामला 7 जागा आहेत ना बहुतेक, तर आसाम काढलं तर तिथे राहतात 7 आणि त्याच्यामध्ये गोवा टाकायचा, म्हणजे किती झाले 8. आणि एक आहे आपला कोण, पदुच्चेरी, तर असे एकूण 9. ओके. आणि लोकसभेसाठी 3च राज्य असे आहेत आणि एक 2 केंद्रशासित प्रदेश, एक लडाख आणि एक कोण, पदुच्चेरी, बरोबर आहे ना आता सध्याच्या परिस्थितीत. तर पदुच्चेरी, मग लडाख आणि पदुच्चेरी आणि 3 राज्य म्हणजे नागालँड, मिझोराम आणि सिक्कीम, तर असे 3 राज्य आहेत. ठीक आहे. पदुच्चेरी एक आहे, बरोबर आहे, एकच आहे दोन्ही. मिझोराम आताच सांगितलं, बरोबर आहे, एक जागा आहे. गोव्यामध्ये 2 लोकसभेचे आहेत आणि एक आहे राज्यसभेची आहे. आणि त्रिपुरामध्ये सुद्धा 2 लोकसभेचे आहेत, एक राज्यसभेची आहे. नागालँडमध्ये एकच आहे आणि सिक्कीममध्ये सुद्धा एकच आहे. म्हणजे याचं उत्तर अ ब ई ई असं आहे. ठीक आहे. नंतर युनियन टेरिटरीसाठी पुन्हा नवीन एक क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार संघराज्य प्रदेशात जर घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्या राष्ट्रपती त्या प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. तर या ठिकाणी आता आपला जर रेग्युलर राष्ट्रपती राजवट आहे, तसा इथं राष्ट्रपती राजवट शब्द नाही पाहिजे होता, तर राष्ट्रपती राजवट ही आपल्या 256 म्हणजे याच्यानुसार आहे, बरोबर आहे. पण ती आपली प्रेसिडेन्शियल रूल म्हणतो त्याला. पण या ठिकाणी जी आपल्या युनियन टेरिटरीसाठी आहे, तर आपल्या इथं जो आपला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट 5 पार्ट 6 म्हणजे स्टेटची सिस्टीम आहे, 7 तर रद्द झालेला आहे पूर्णपणे. जो बी राज्य होते ते 7व्या पार्टमध्ये होते, ते सगळे रद्द केले 7व्या घटनादुरुस्तीने. आणि पार्ट 8 आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा, तर या कॉन्स्टिट्यूशनमध्ये युनियन टेरिटरी दिले. आणि याच्यामध्ये जर बघितलं आपलं 239 पासून तर 200 किती 42 पर्यंत होते, बरोबर आहे. आणि 42 वर रद्द केलं, कुर्ग होता तो रद्द केला, आता आहे 241 पर्यंत. तर 239 मध्ये काय सांगितलंय, प्रशासन सांगितलंय की तिथला प्रशासन राष्ट्रपती प्रशासकामार्फत चालवेल आणि प्रशासकाचा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल त्याचा डेजिग्नेशन काय असेल हे सुद्धा कोण ठरवेल, राष्ट्रपतीच ठरवेल. हे कशात सांगितलंय 239 मध्ये. नंतर तुम्हाला माहित आहे की केंद्रशासित प्रदेश म्हणजे पूर्ण केंद्राच्या अधीनस्थ असते. पण या ठिकाणी सगळ्यात मोठी घटना काय झाली, पॉंडिचेरीचा खूप मोठा फ्रेंच जो काही होता, तर ते फुटून निघण्याच्या भाषा चालूच होत्या काही गोष्टीत, बरोबर. काही कल्चर पूर्णपणे चेंजेस झालेला होता. तामिळ त्यांचं म्हणणं होतं आम्ही जर मद्रास प्रांतामध्ये त्यावेळेसचा मद्रास जर गेलो तर आमचं कल्चर वेगळं आहे, त्यांचं कल्चर तमिळ आहे, आमचं फ्रेंच कल्चर आहे, तो वाद झाला. त्याच्यातून आपली 14वी घटनादुरुस्ती केली 62ला आणि त्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये 239 ए टाकण्यात आला आणि या ए मध्ये सांगण्यात आलं की संसदेला अधिकार आहे. बघा, घटनेत डायरेक्ट नाही 239 ए मध्ये, घटनेत 239 ए मध्ये सांगण्यात आलं की पॉंडिचेरीसाठी विधानसभा आणि मंत्रिमंडळाची तरतूद हे डायरेक्ट घटनेत नसेल तर, म्हणजे 239 ए मध्ये नाही सांगितलं, तर 239 ए मध्ये सांगण्यात आलेलं आहे की संसद त्यासाठी प्रोव्हिजन करेल. आणि त्याच्यातूनच 1963 मध्ये संसदेने एक कायदा पास केला की 30 सदस्यीय काय असेल, एक हे विधानसभा असेल कुठं, पॉंडिचेरीला. आणि आता लक्षात घ्या, पॉंडिचेरीची जी तरतूद आहे उद्या 30 ची 35 करायची असेल किंवा 30 ची 40 करायची असेल, 50 करायची असेल, घटनादुरुस्ती करायची गरज नाही आहे, कारण तो कोणता कायदा आहे, संसदीय कायदा आहे. पण उद्या दिल्लीमध्ये 70 चे 80 करायची असेल सदस्य, तर त्यासाठी काय करावं लागेल, घटनादुरुस्ती, कारण डबल ए मध्ये त्यांची तरतूद आहे डायरेक्ट. त्यामुळे ही पॉंडिचेरीसाठी आहे, दिल्लीसाठी आहे. आणि ए बी हे सुद्धा दिल्लीसाठीच आहे. आणि 239 बी हे काय आहे, ऑर्डिनन्ससाठी आहे, म्हणजे अध्यादेशासाठी आहे. म्हणजे लक्षात घ्या 239 ए बी हेच काय आपलं याचं काय म्हणतोय आपण, जर दिल्लीमध्ये काय होत असेल, जर तिथली 239 डबल ए नुसार तिथलं चालत नसेल असं लेफ्टनंट गव्हर्नर जर हे दिलं काय रिपोर्ट, तर त्या 239 ए बी नुसार तिथं राष्ट्रपती डायरेक्ट म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात तिथली सत्ता देऊ शकते, तिची विसर्जन करू शकते तिथला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे. ठीक आहे. त्यामुळे उत्तर इथे 3 येणार. हा, नंतर क्वेश्चन 27 आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे हा, तुम्हाला पाठांतरच करावं लागेल. पंचायत राजशी संबंधित प्रश्न आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीत यांना जास्त अधिकार असावे, ग्रामसेवक पदवीधर असावे. बघा हे ओळखाचे कसे, तर काय काय करायचं, चार्ट बनवा पंचायत राजसाठी जे समिती आहेत, कारण याच्यावर सांगतो 1 मार्क आला दिसतं खूप सोपी आहे, सगळ्याला वाटते सोपी आहे. सगळ्यात म्हणजे किती जो जास्त हुशार आहे अभ्यासात पोलिटीमध्ये त्याला सगळ्यात जास्त चुकत असेल तर पंचायत राजमध्ये चुकतात जेव्हा समितीवर प्रश्न विचारतात. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हे तर चुकणारच आहे, कितीही पाठांतर केलं ते विसरणारच आहे. त्यामुळे ग्रुप डिस्कशन त्याचा
फरक म्हणजे वसंत म्हणजे जेवढे राज्याचे आहेत तर राज्याचे सगळे समित्या एकत्र करायच्या, त्याला फरकानुसार अभ्यास करायचा, कोणी काय काय म्हणलं आहे. तर लक्षात घ्या, बोंगिलवाड समितीचा सगळ्यात मोठा पदवीधर असावा आणि न्यायपंचायत रद्द करावे असं सांगितलं होतं. त्यामुळे 2 आधार आपल्याला सापडते, बोंगिलवाड समिती आहे. आणि त्यांनी ग्रामपंचायत सदस्य संख्या किमान 500 सुद्धा सांगितली होती. 70ची समिती होती 1970ला स्थापन झालेली, महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर 10 वर्षांनी. नंतर क्वेश्चन नंबर 28 आहे, ग्रामसभेच्या एकूण सदस्यांच्या ग्रामपंचायतची सदस्य संख्या वेगळी आहे, ग्रामसभेची. ग्रामसभा म्हणजे गावाचे 18 वर्ष पूर्ण झालेले, गावाच्या मतदार यादीत नाव नोंदवलेले असलेले म्हणजे गावाचा कायदेमंडळ यांच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांनी ग्रामसभेच्या सचिवास, ग्रामसभेचा सचिव नेहमी ग्रामपंचायतचा सचिव हा ग्रामसभेचा सुद्धा काय असतो, सचिव असतो, म्हणजे आपला ग्रामसेवक. सचिवा नोटीस दिल्या सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणता येते. बरोबर आहे, 1/3 सदस्यांनी तशी मागणी केली तर, आणि 3/4 सदस्यांनी जर ठराव पास केला तर तो पदावरून दूर होते. बघा 2 मध्ये फरक आहे. ग्रामपंचायत मध्ये जर मांडला, ग्रामपंचायतच्या सदस्यामध्ये 2/3 आणि ग्रामसभेच्या संबंधित असेल तर कंपल्सरी 3/4. लक्षात घ्या. ठीक आहे, 2 ठिकाणी मांडता येते अविश्वास. महिला सदस्य ग्रामपंचायत मध्ये असेल तर 3/4. बरोबर आहे, आणि इकडे दोघेही सारखाच, पुरुष आणि स्त्रीला सुद्धा. ठीक आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. सचिवांनी अशी नोटीस तहसीलदारांना कळवल्यानंतर, बरोबर तहसीलदारालाच कळवले जाते, तहसीलदारांना नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत अविश्वास ठराव विचार करण्यासाठी ग्रामसभेची विशेष सभा बोलवली जाते. बरोबर, आणि त्याचे अध्यक्ष सुद्धा स्वतः तहसीलदार असतात किंवा नायब तहसीलदारपेक्षा कमी नसलेला तहसीलदार म्हणजे नायब तहसीलदार तिथं असावा. ठीक आहे, म्हणजे त्याच्या दर्जाचा असला पाहिजे. तर ब आणि ब चुकीचं आहे आणि क बरोबर आहे, आणि क. चला नंतर 29वा क्वेश्चन आहे, थोडा त्याच्यात गडबड झाला, तुम्हाला ज्यांना 2 बी सोडवलं आणि 3 बी सोडवलं त्याला बरोबर द्यावं लागेल उत्तर, कारण 2 पर्याय सारखेच आहे, त्यातला 3 बरोबर येते किंवा 2 बी बरोबर येते, काही हे नाही. ठीक आहे, अमेरिकन जी काही आहे, अमेरिकेकडून आपण जे सोर्स आपले कॉन्स्टिट्यूशन बनवताना जे सोर्स घेतले आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र, तर हे आपण जो 143 मध्ये घटनेमध्ये आहे, बरोबर आहे ना, आपला सर्वोच्च न्यायालयाचे जे सल्लागारी अधिकार क्षेत्र आहे सल्ला देण्याचे कोणाला, राष्ट्रपतींना. ठीक आहे, तर त्यानुसार ते आपण कॅनडाकडून घेतलेले आहे. तर त्यामुळे ही स्टेटमेंट आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. हां चुकीचंच आहे, बरोबर, आपल्या चुकीचंच विचारलेलं आहे. हां, कॅनडाकडून न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशरी रिव्ह्यू, तर आपण हे USA कडून घेतलेलं आहे. USA कडून आपण हे सुद्धा घेतलेले आहे, महाभियोग इम्पिचमेंट सुद्धा USA कडूनच घेतलेली आहे. ठीक आहे, USA कडून घेतली आहे. आयर्लंडकडून राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक, तर आपण ही दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. आणि राज्यसभेच्या नॉमिनेशन करण्याची जी 12 सदस्याची पद्धत आहे ती आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. त्यामुळे सगळेच चुकीचे आहे, त्यामुळे सगळेच चुकीचे आहे, ब क ड. नंतर 30वा फॅक्च्युअल डाटा आहे, निर्मितीनुसार क्रम लावा, याच्यात वाद बी होऊ शकते. बहुतेक मला वाटते 15वा 16वा 17वा गुजरातपासूनच, 14वा महाराष्ट्र, 16वा 15वा 16वा 17वा 18वा हे जे काय आहे 19वा मणिपूरपर्यंत. पर्याय 2 बरोबर आहे. हा फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्हाला पाठांतरच करावं लागेल. नंतर 21शी संबंधित खटले जे आहेत आपल्या आर्टिकल 21शी, तर ते भारताचे महान्यायवादी विरुद्ध लक्ष्मा जो आहे आपला खटला, तो फाशी संबंधित खटला आहे. पर्याय 2. हां, नंतर जो पंजाब विरुद्ध चावला खटला आहे तो आहे आरोग्याचा, मेडिकल संबंधित आहे 97चा. विशाखा विरुद्ध राजस्थान जो सरकार आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण जो होते तो दिला आहे 3ऱ्याला. आणि तामिळनाडूच्या विरुद्ध वतीस्वराम विरुद्ध जो खटला आहे तर बेड्या ठोकण्याच्या सार्वजनिक ठिकाणी, तर तो आहे. तर पर्याय पहिलाच बरोबर आहे. तुम्हाला जर हे असे 21चा वगैरे जर आता मला काय खूप बोलता येत नाही, खटले बोलायला गेलं खूप वेळ जाईल, तर एक सरळ सगळ्यात महत्त्वाची मी काय करतो, नोट्स वगैरे देतो, वाटल्यास तुम्हाला टेलिग्रामला टाकून देतो, सरांच्या सांगतो मी, सरांना टेलिग्रामला टाकून द्या की काही महत्त्वाचे खटले आहेत 21शी संबंधित, 19शी, कारण पहा सगळ्यात महत्त्वाचे खटले आहेत 21शी संबंधित, सगळ्यात महत्त्वाचे. आणि मी तुम्हाला सांगतो आता माझ्याजवळ त्याच्या संबंधित जर खटले 27 खटले आहेत 21चे, नुसते 21चे खटले 27 आहेत माझ्याकडे. तर लक्षात एवढं काही करायची गरज नाही तुम्हाला. एक तुम्ही 4-5 जरी खटले लक्षात ठेवले 21चे आणि 19शी खटले 4-5 लक्षात ठेवले, तरी 19चे 2-3 जरी लक्षात ठेवले तरी तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होते. हां, नंतर सभागृहातील जागा रिक्त होण्यासंबंधी योग्य विधाने निवडा. जागा केव्हा रिक्त होऊ शकते, तर अपात्र झाला तर रिक्त होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, ते आपल्या घटनेमध्ये तुम्हाला माहीत आहे अपात्र संबंधित तरतूद आहे.
आता बघा सभागृहाच्या जागा रिक्त होण्यासंबंधी त्यांचा मृत्यू झाला तर रिक्त होते, राजीनामा दिला तर रिक्त होते, त्यांना पदावरून दूर केलं तर रिक्त होते, किंवा एकापेक्षा जास्त जागेवर निवडून आले तर रिक्त होते. तर हे सगळं त्यामध्ये आपल्या घटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काढा अपात्र संबंधित तरतूद 102 मध्ये, बरोबर आहे. दुसरी गोष्ट आपले अपात्र म्हणजे एखादी सदस्य अपात्र केव्हा ठरू शकते त्यासंबंधी 3 तरतुदी आपल्या म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्टली समजलं तर 102 मध्ये दिलेली आहे. डायरेक्ट अपात्र जशी पात्रता दिली 84 मध्ये तशी 102 मध्ये अपात्रतेची लिस्ट दिलेली आहे. तशी दुसरी या 102 मध्येच ऍड सांगितलं म्हणजे तो दिवाळखोर नसावा, बँक करप्ट नसावा, असे जे काही दिलेले आहेत. त्यामध्ये एक तिसरी स्टेटमेंट दिलेली आहे की अतिरिक्त पात्र ठरवण्याचा अधिकार आम्ही कोणाला देतो, संसदेला. आणि संसदेने 1951 ला जो लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 आहे त्याच्यामध्ये अपात्रता तरतूद दिली आहे. म्हणजे 102 मध्ये अपात्रता, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मध्ये अपात्रता, आणि तिसरी कंडिशन म्हणजे पक्षांतर बंदी जो काही आहे अँटी डिफेक्शन लॉ आहे याच्यामध्ये अपात्रता दिलेली आहे. तर या ठिकाणी सांगायचं एकच आहे की 102 मध्ये लोकप्रतिनिधी अधिनियम मध्ये जर एखादी सदस्य अपात्र झाला असेल, वाद निर्माण झाला असेल तर तो अंतिम निर्णय राष्ट्रपती देतात निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने, बरोबर आहे. आणि पक्षांतर बंदी संबंधित वाद झाला असेल तर झाला की नाही झाला तर त्या सभागृहाचे कोण देतात, चेअरमन देतात. आणि तो वाद न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत आहे. म्हणजे तुम्ही न्यायालयामध्ये त्याला काय देऊ शकता, आव्हान देऊ शकता. आता बघा जागा रिक्त होण्यासंबंधित जे काही तरतूद आहे, कोणताही सदस्य जर एकाच वेळी दोन्ही सभागृहामध्ये सदस्य म्हणून निवडून आला असेल तर त्या संबंधित आहे. तर इथं लक्षात घ्या जर कोणताही व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये एकाच वेळेस निवडून गेलेला असेल तर त्या व्यक्तीने 14 दिवसात कळवले पाहिजे. तर 14 दिवसात कळवले पाहिजे. किती दिवसात कळवले पाहिजे, 10 दिवसात कळवले पाहिजे, नाहीतर त्याची राज्यसभेची जागा काय होते, रिक्त होते. दुसरी स्टेट आणि याच्यामध्ये सांगितलं आहे जेव्हा एखाद्या सभागृहाचा सदस्य आहे आणि दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून गेला असेल तर आपोआप पहिल्या सभागृहाची जागा काय होते, रिक्त होते. हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलेच आहे. जर व्यक्ती एकाच वेळी संसद सदस्य व राज्य विधिमंडळ सदस्य म्हणून निवडून आली असेल तर 10 दिवसाच्या राज्य विधिमंडळ जागेचा राजीनामा दिला नाही तर संसदेची जागा कधी रिक्त होते. तर 10 दिवसात नाही तर किती दिवसात, 14 दिवसात. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवावंच लागेल. दोन्ही चूक आहे, ब चूक. हा नंतर एक वेगळा फॅक्च्युअल आहे. घटनेच्या कामकाजाचा आढावा घेणारा राष्ट्रीय आयोग अशी घटनात्मक यंत्रणा स्थापन करावा अशी शिफारस कोणी केलेली होती. तर 2000 जे आपण म्हणतो 2000 या काळात म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्याच काळामध्ये एक व्यंकट चलैया कमिटी स्थापन केलेली होती जी आपल्या आढावा घेण्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा. तर त्या संबंधित समिती होती. त्याच आयोगाने काय केलं होतं तर या संबंधित शिफारस केलेली होती का एक राष्ट्रीय आयोग स्थापन करा जी वेळोवेळी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत राहून ते काय करतील त्याचा आढावा घेतील. तर ही पहिल्याच याच्या बरोबर व्यंकट चलैया जे होते आपले 25वे न्यायमूर्ती होते सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आयोग स्थापन केलेला होता. काय झालं, हां स्टेटमेंट पहिली, हां 34 लोकसभेच्या सभापती संदर्भात विधाने विचारात घ्या, त्याला पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पूर्ण बहुमताने ठराव सहमत करावा लागतो. तर पूर्ण नाही आहे, प्रभावी बहुमत त्याला म्हणतात इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आपल्या इथं जे मेजॉरिटी आहे त्यापैकी इफेक्टिव्ह मेजॉरिटी लक्षात ठेवा विशिष्ट लोकांनाच लागू होते. म्हणजे हे फक्त केव्हा, जेव्हा लोकसभेचे स्पीकर, लोकसभेचे डेप्युटी स्पीकर, राज्यसभेचे व्हाईस चेअरमन, चेअरमन म्हणत नाही मी, कोण व्हाईस चेअरमन, राज्याच्या विधानसभेचे स्पीकर, राज्याच्या विधानसभेचे डेप्युटी स्पीकर, राज्याची विधान परिषद असेल तर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना पदावरून दूर करण्यासाठीच फक्त कोणती मेजॉरिटी वापरली जाते, इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरली जाते. आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी काढायसाठी नेहमी लक्षात घ्या पहिले इफेक्टिव्ह नंबर काढल्या जाते. नंबर म्हणजे काय तर इफेक्टिव्ह म्हणजे काय, कशी असते इफेक्टिव्ह मेजॉरिटी तर लक्षात ठेवा की सभागृहात जेवढे सदस्य असतील पहिले नंबर काढावा लागेल इफेक्टिव्ह नंबर, जेवढे सभागृहात सदस्य असतील तर मायनस त्या सभागृहात असलेल्या रिक्त जागा, अब्सेंट असलेल्या जागा नाही, रिक्त जागा, मृत्यूमुळे, राजीनाम्यामुळे किंवा पदावरून दूर केल्यामुळे जर जागा रिक्त असेल त्या जागा मायनस केले जाते. म्हणजे सभागृहात समजा 543 जागा आहेत आणि रिक्त जागा किती आहेत, 3 जागा आहेत. तर उत्तर काय आलं आहे 540. तर 540 ही काय आहे
इफेक्टिव्ह नंबर आहे आणि या इफेक्टिव्ह नंबरवरून आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी काढावं लागते. मग इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे सिंपल, मग जेवढे इफेक्टिव्ह नंबर आले त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त, निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे विशेष बहुमतासारखा, तर सॉरी पूर्ण बहुमतासारखा, तर मग 50% प्लस 1 सदस्य यांच्या बहुमताने असेल तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी निघते. ठीक आहे. आणि इफेक्टिव्ह मेजॉरिटी फक्त याच लोकांना मी जे आता सांगितलं होतं त्यांनाच लागू होते. दुसरी गोष्ट, जेव्हा उपराष्ट्र लोकसभेच्या राज्यसभेच्या चेअरमनला कधी पदावरून दूर केलं जात नाही चेअरमन म्हणून, तर तेव्हा भारताचे उपराष्ट्रपती म्हणून दूर केले जाते. आणि जेव्हा उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं असेल तर असा ठराव राज्यसभेतच मांडला जाते आणि राज्यसभेत पहिल्यांदा जेव्हा मांडतोय तेव्हा इफेक्टिव्ह मेजॉरिटीने तो संमत झाला पाहिजे, मग तो जाते लोकसभेत. लोकसभेत साध्या बहुमताने पाहिजे. म्हणजे उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करताना जेव्हा राज्यसभेत तो ठराव असेल तेव्हा इफेक्टिव्ह मेजॉरिटी असते आणि लोकसभेत साधा. आणि लक्षात घ्या, चेअरमन बाकी स्पीकर असेल, डेप्युटी स्पीकर असेल, व्हाईस चेअरमन असतील, यांना पदावरून करतात त्या सभागृहातच फक्त इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते, दोन्ही सभागृहाची गरज नाही. त्यामुळे पहिली स्टेटमेंट ही चुकीची आहे. ठीक आहे. नंतर बी स्टेटमेंट, अग्रक्रम तालिकेत त्याचा मुख्य न्यायमूर्तींच्या बरोबरीने 6वा क्रमांक लागतो. बरोबर, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबतच त्यांचा 6वा क्रमांक लागतं. स्टेटमेंट बरोबर आहे. नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपर्यंत तो आपल्या पदावर कार्यरत असतो. बरोबर आहे. लोकसभा जरी विसर्जित झाली तरी जोपर्यंत नवीन लोकसभेची पहिली बैठक बोलत नाही तोपर्यंत लोकसभेचा स्पीकर हा पीठासीन अधिकारी म्हणून त्या पदावर असतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे. आणि जेव्हा पहिल्या लोकसभेची पहिली बैठक असते त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची काय होते तुम्हाला माहित आहे, जो लोकसभेच्या जो स्पीकर असतो त्या स्पीकरला म्हणजे लगेच काही त्याची निवड होऊ शकत नाही, कारण सदस्याला शपथ दिली नाही. आणि सदस्याला शपथ देण्यासाठी एक आपल्या काय म्हणतो आपण त्याला, कोणता स्पीकर, प्रोटेम स्पीकर ज्याला म्हणतो, या प्रोटेम स्पीकरची राष्ट्रपती निवड करते, त्याला सदस्य म्हणून शपथ देते आणि तोच झालेला पीठासीन जो काही प्रोटेम स्पीकर हा बाकी सदस्यांना शपथ देते आणि त्यानंतर निवडणूक होते लोकसभेची. अशी ती प्रोसेस असते. ठीक आहे. त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ज्यावेळी सभापती उपसभापतीचे पद रिक्त असेल त्यावेळी लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करतात. बघा, रिक्त असेल तर नेहमी राष्ट्रपतीच कोणत्या एका सदस्याची काय करतात, स्पीकर म्हणून काय करतात, निवड. रिक्त असेल तर 10 जणांची जी काही हे असते अध्यक्षीय पॅनल त्याच्यातून निवड केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. ब आणि क बरोबर आहे. हे हा काही इथं कुठंच पर्याय दिसत नाही आहे. ठीक आहे. कॅन्सलच करावं लागेल. हा 35, संविधान सभेतील महिला सदस्यांबद्दल योग्य जोड्या जुळवा. बघा, बॉम्बे प्रांतात तुम्हाला मी सांगितलं 21 सदस्य होते, त्यापैकी महिला सदस्य एकच होत्या, त्या होत्या हंसा मेहता. तुम्ही मला बॉम्बे त्यावेळेस गुजरातचा पण पार्ट आपल्या बॉम्बे प्रांतात होता. ठीक आहे. तर हंसा मेहता ह्या बॉम्बे प्रांतातून आलेल्या होत्या, एकच सदस्य होत्या बॉम्बेमधून आलेल्या महिला. दुसरी दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख जरी ह्या मराठी दिसत असेल पण ह्या मद्रास प्रांतातून काय आल्या होत्या, निवड. आणि मद्रास प्रांतातून 3 महिला निवडून आलेल्या होत्या. एक होत्या दुर्गाबाई देशमुख, दुसऱ्या होत्या अम्मू स्वामीनाथन, ज्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार उभ्या होत्या त्यांच्या आई, म्हणजे त्यांच्या आई होत्या अम्मी स्वामी. तुम्हाला माहित असेल ज्या महिला झाशीच्या राणीचे जे फलटणीच्या प्रमुख होत्या स्वामीनाथन, तर त्यांच्या आई होत्या त्या अम्मू स्वामीनाथन. आणि ह्या अम्मू स्वामीनाथन दुसऱ्या होत्या मद्रासमधून निवडून आल्या. आणि तिसरी दक्षयणी वेलायुधन ही जी महिला होती तिसरी, तर ह्या मद्रासमधून निवडून आल्या. आणि दक्षयणी वेलायुधन का महत्त्वाचे आहे, तर आपल्या जे सदस्य होते महिला सदस्य एकूण त्याच्यापैकी एकमेव अस्पृश्य दलित महिला म्हणून काय होत्या त्या दक्षिणी वेलायुधन, म्हणजे मद्रासमधून 3 महिला निवडून आलेल्या होत्या. ठीक आहे. त्यात दुर्गाबाई देशमुख एक होत्या. विजयलक्ष्मी पंडित मगाशीच सांगितलं युनायटेड प्रोव्हिन्सेसमधून निवडून आल्या. आणि सरोजिनी नायडू एकमेव बिहारमधून निवडून आल्या, म्हणजे महिला म्हणून. तर सरोजिनी नायडू बिहार होत्या, आंध्रच्या, निवडून आल्या बिहारमध्ये. आणि सविनय कायदेभंगामध्ये काम केला गुजरातमध्ये. ठीक आहे. 35 3 पर्याय. नंतर क्वेश्चन नंबर 36, पुढीलपैकी कोणत्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. संसदेला अधिकार कोणता आहे, म्हणजे कायदे निर्मितीच्या बाबतीत फक्त संसदेत त्या विषयावर कायदा करू शकते. तर पहिली गोष्ट, राज्य किंवा स्थानिक वा इतर प्राधिकरणात काही नोकऱ्यांसाठी किंवा नियुक्तीसाठी वास्तव्याची डोमेसियलची अट घालणे. आता बघा, हा सरळ सरळ तुम्हाला माहित आहे आपल्या घटनेच्या आर्टिकल 16शी संबंधित हा काय आहे, 15 आणि 16शी संबंधित काय आहे, स्टेटमेंट आहे. ठीक आहे. वास्तवाची अट घालू शकते. जे पहिल्या घटनादुरुस्ती 1951 नुसार जी पहिली घटनादुरुस्ती, त्यामुळे 16(4) घटनेत काय करण्यात आलं होतं, समाविष्ट करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानुसार ही स्टेटमेंट टाकण्यात आलेली होती. दुसरी आहे,
सैन्य दल, पोलीस दल मूलभूत हक्कावर मर्यादा घालण्यासाठी त्यांच्या अधिकार संसदच कायदा करू शकते का? हो. तिसरी कंडिशन, मूलभूत हक्कासंबंधी अपराध म्हणून घोषित केलेल्या कृतींसाठी शिक्षा ठरवण्यासाठी कायदा करण्याचा अधिकार. हे सुद्धा स्टेटमेंट मी सांगतो समजावून. पहिली गोष्ट, हे सगळे मूलभूत हक्काशी संबंधित आहे. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, आर्टिकल 35 काय म्हणते. आर्टिकल 35 म्हणते मूलभूत हक्क दिलेले आहेत, बरोबर आहे. आणि या मूलभूत हक्काचं जर कोणत्याही प्रकारे उल्लंघन होत असेल आणि उल्लंघन झाल्यानंतर काय करायचं ते सांगितलंच नाही ना घटनेमध्ये. फक्त सांगितलं आहे की अबॉलिशन ऑफ टायटल, म्हणजे अबॉलिशन ऑफ काय म्हणतो आपण टायटल, अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. बाबा अस्पृश्यता पाडू नका. आणि पाडल्यावर काय करायचं घटनेत कुठे सांगितलं? त्या आर्टिकलमध्ये डायरेक्ट. मग ते कोण सांगते, एक्सप्लेन करते? 35. आणि 35 सांगते जर अशा मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं असेल आणि उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करायची असेल तर संसद काय करू शकते? कायदा करू शकते. म्हणजे मूलभूत हक्काशी संबंधित फक्त कायदा कोण करू शकते? संसद करू शकते 35 नुसार. तर त्याच्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर संसदेशी संबंधित आहे. तिन्ही पर्याय बरोबर आहे. अ, ब, क. नंतर आहे 37. खालील विधाने विचारात घ्या. आपल्या केंद्र राज्य संबंधाशी संबंधित टॉपिक आहे हा. राज्य सरकारच्या, आता तुम्हाला माहिती आहे आपले 3 भागात विभागून केलेल्या केंद्र राज्य संबंधाचा कायदेविषयक, कार्यकारी विषय म्हणजे प्रशासकीय विषयक आणि वित्तीय विषयक. आणि आपल्या घटनेचा भाग 11 आणि भाग 12 हे याशी संबंधित आहेत. आणि भाग 12 मध्ये पूर्णपणे काय वित्तीय बाबी दिलेली झालेली आहे, बरोबर आहे की नाही. तर प्रशासकीय बाबतीत जे आपण म्हणतो 256 पासून दिलेले आहे, तर 258(1) जे काही सब क्लॉज आहे 258चा, या संबंधित पहिली स्टेटमेंट आहे की राज्य सरकारच्या संमतीशिवाय राष्ट्रपती केंद्राचे कोणतेही कार्यकारी अधिकार राज्य सरकारकडे सोपवू शकते. कोणा संमतीशिवाय. तर विचारात घ्या कोण बरोबर आहे का? राज्य सरकारच्या संमतीशिवाय राष्ट्रपती केंद्राचे कोणतेही कार्यकारी अधिकार हे कोणाकडे राज्य सरकार सोपवू शकते. तर संमतीशिवाय नाही आहे, संमतीने सोपवू शकतात. हे 258(1) ची स्टेटमेंट आहे, फक्त संमतीने सोपवू शकते. त्यामुळे ही स्टेटमेंट इथं चुकीची ठरते. नंतर ब, आपलं जर केंद्र सरकारच्या संमतीने राज्यपाल राज्य सरकारचे कोणतेही कार्यकारी एक्झिक्युटिव्ह जे पॉवर आहे ते केंद्र सरकारला सोपवू शकते. हे डायरेक्ट आपल्या 258 क्लॉज ए मध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ही स्टेटमेंट बरोबर आहे. संबंधित राज्याच्या संमतीशिवाय संसद त्या राज्याकडे केंद्राचे कार्यकारी अधिकार सोपवू शकते. तर लक्षात घ्या, संसद कोणती परवानगी शिवाय सोपवू शकते. तर हे सुद्धा आपल्या 258(2) मध्ये देण्यात आलेले आहे स्टेटमेंट. ठीक आहे, म्हणजे ब आणि क बरोबर आहे. हां, नंतर एकदम सोपी ऑनलाईन क्वेश्चन होता. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? एकात्म परिषदेचे, विकास परिषद म्हणतो एकात्म. आपण ते काम 243 मध्ये त्यासंबंधी तरतूद पण आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ते पंतप्रधान असतात. 1990ला ते समिती स्थापन झाली होती, म्हणजे पहिल्यांदा हे करण्यात आली होती. हां, नंतर आहे 39 क्वेश्चन प्रेसिडेंट रूलसाठी आहे. अयोग्य विधान निवडा. प्रेसिडेंट रूलसाठी आहे. आता आपल्या महाराष्ट्रासाठीच, आपण महाराष्ट्राची सरकार या गॅसवर आहे, बरोबर आहे. कधी धमकी दिली जाते प्रेसिडेंट रूल आणू. पण लक्षात घ्या, बोंबई खटल्यामुळे काही सहजासहजी शक्य नाही आहे. आणि बोंबई खटला होता म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हेही लक्षात ठेवा. बोंबई खटल्यात एवढी मोठी गायडन्स आहे का की न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षात आले, पण हे सुप्रीम कोर्टपर्यंत जाऊ शकले. त्यावेळेस म्हणूनच संजय राऊतचं स्वप्न काय झालं? पूर्ण झालं. म्हणजे बोंबई खटल्यानेच वाचवली ही सरकार. नाही तर फडणवीस मुख्यमंत्री आले असते, नाही तर राष्ट्रपती राजवट राहिली असते, इलेक्शन लागल्या असत्या, बरोबर आहे. म्हणजे हे कंडिशन होतीच. आणि याच्यावर जो काही सगळ्यात महत्त्वाचा आहे की बोंबई खटला तुम्ही जेवढं जमेल तेवढं वाचा. कारण तुम्हाला सांगतो हे फेज आता तुम्हाला अभ्यासाचीच आहे. कंटिन्यू जेवढं जमेल तेवढं. बोंबई खटला राष्ट्रपती राजवटी संबंधित पण आहे, धर्मनिरपेक्ष पण. त्यांनी पहिल्यांदा शब्द वापरला की धर्मनिरपेक्ष हा काय ज्युडिशरी म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा काय भाग आहे. तर हे सुद्धा राष्ट्रपती राजवटी संबंधितच होता. ते यूपीच्या गव्हर्नमेंटसाठीच वापरलं होतं त्यांनी, ते नरसिंहराव सरकारने बरखास्त केल्यामुळे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, बोंबई खटला राष्ट्रपती राजवट तुम्हाला, मला माहिती आहे लक्षात राहील, पण बोंबई खटला तुमच्या लक्षात राहिला पाहिजे कंटिन्यू. ठीक आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषणा केल्यापासून 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता दिली पाहिजे. आता बघा, दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली पाहिजे, तर बरोबर आहे 2 महिन्याच्या किती आतमध्ये. ठीक आहे. कोणत्या बहुमताने असते? साध्या बहुमताने. इथं साध्या बहुमत असते. ठीक आहे. राष्ट्रपती राजवट पहा, पहिल्यांदा राष्ट्रपती राजवटीची डिक्लेरेशन करेल. कोण करेल? राष्ट्रपती. आणि ती डिक्लेरेशन केल्यापासून किती महिन्याच्या आत? 2 महिने. प्रोसेस कशी आहे?
इथं काही कॅबिनेटचा सल्ला गिल्ला काही घटनेत कुठंच उल्लेख केलेला नाही आहे प्रेसिडेंट रूलसाठी. इथं डायरेक्ट शब्द काय वापरला आहे, राष्ट्रपतीची उद्घोषणा, ज्याला मराठीत म्हणतो आपण उद्घोषणा, ही उद्घोषणा करतील. ही उद्घोषणा केल्यानंतर उद्घोषणा केली त्या केल्यापासून 2 महिन्याच्या आत पार्लमेंटने काय करायला पाहिजे, त्या साध्या बहुमताने ठराव संमत केला पाहिजे, तेव्हाच ते एक्सटेंड होते 6 महिन्यासाठी. ठीक आहे. अशी 6 महिन्यांनी आपण फक्त किती 6 वेळा एक्सटेंड करू शकतो, म्हणजे किती 3 वेळा, म्हणजे 3 वर्ष. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट 1 वर्षापेक्षा जास्त वाढवता येत नाही, कारण त्यांनी सांगितलं एक तर देशामध्ये काय पाहिजे, नॅशनल इमर्जन्सी लागू पाहिजे कोणत्या तरी भागात. दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने डिक्लेअर केला पाहिजे, त्या राज्यात आम्ही आता निवडणूक घेणं काय नाही आहे, शक्य नाही. अशा 2 अटी असतील तरच 1 वर्षाच्या नंतर काय करता येते, एक्सटेंड करता येते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हां, ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. पहिली पण बरोबर आहे, दुसरी पण. नंतर तिसरी बघा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घोषणेला राजवट पुढे चालू ठेवण्याची मान्य प्रत्येक ठराव दोन्ही सभागृहांना विशेष बहुमताने, तर मी आता सांगितलं कोणत्या बहुमताने, साध्या बहुमत आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. आणि चौथंही स्टेटमेंट एका वर्षापेक्षा जास्त वाढवायची असेल तर 44व्या घटनादुरुस्तीने 2 अटी टाकण्यात आल्या. बरोबर आहे, मोरारजी देसाई सरकारने 2 अटी हे टाकल्या होत्या, त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त चुकीचं आपल्याला तिसरा पर्याय निवडायचा आहे. हां, नंतर क्वेश्चन नंबर 40 खूप जबरदस्त क्वेश्चन आहे, वेटो पॉवरवर दिलेला आहे. आता बघा, पहिली गोष्ट, वेटो पॉवरसाठी आपल्या घटनेमध्ये कुठेही वेटो पॉवर हा शब्द उल्लेख केलेला नाही. याचा उगम कुठून होतो, तर 111 मधून होतो. आणि 111 मध्ये समजत असते वेटो पॉवर काय आहे. असा घटनेत कुठेही स्पेसिफिक प्रोव्हिजन करण्यात आलेलं नाही आहे. चला आम्ही राष्ट्रपतीच्या अधिकारामध्ये काय सांगतोय, वेटो पॉवर सांगतोय, असं कुठंच आपल्या घटनेत सांगण्यात आलेलं नाही आहे. आता बघा, हा वेटो पॉवर 111 नुसार जो काही म्हणतो आपण सगळ्यात महत्त्वाचा उगम होतो. पहिली गोष्ट, आपल्या ऑर्डिनन्स किती आहे आपल्या पहिल्या डोक्यात लक्षात घ्या. म्हणजे आपले काय म्हणतो, विधेयक ज्याला म्हणतो आपण, बिल. पहिल्यांदा लक्षात घ्या, कायदे किती पण तयार होतील, 20 लाख 50 लाख 36 लाख 40 लाख कायदे असतील, पण लक्षात घ्या विधेयकाची जो उगम आहे हा नेहमी आपल्या ऑर्डिनरी बिल म्हणजे सामान्य विधेयक, वित्तीय विधेयक 1, वित्तीय विधेयक 2 आणि आणि काय मनी बिल, आणि 5व्या नंबरचा कोण आहे आपला, घटना दुरुस्ती विधेयक. म्हणजे हे 5च विधेयक असतात. आणि या 5च विधेयकाचे हजारो लाखो आपल्या भारतात काय झालेले आहे, कायदे झाले. आणि या 5ही विधेयकाला स्वतःची एक पद्धत आहे, प्रक्रिया. त्यामध्ये हे 3 जे याचे विधेयक आहेत, तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट, ऑर्डिनरी बिल जर कोणताही असेल तर दोन्ही सभागृहांनी पास केलं तर कोणाकडे येतो, साध्या बहुमताने. हे 4ही विधेयक, ऑर्डिनरी बिल, वित्तीय विधेयक 1, वित्तीय विधेयक 2, फायनान्स बिल 1, फायनान्स बिल 2 आणि तिसरा कोणता आपला मनी बिल, हे साध्या बहुमताने पास होतात. साध्या बहुमताने पास झाले, राष्ट्रपतीकडे आले तर राष्ट्रपतीला 3 पर्याय असतात, संमती देणे, नकार देणे किंवा पुनर्विचारार्थ पाठवणे. बघा, नकार ज्यावेळेस दिला, ॲब्सोल्यूट पॉवर वापरला, म्हणजे एखाद्या आला विधेयक, मी याच्यावर संमती देऊ शकत नाही, हा विधेयकाला मी विधेयक म्हणून कायद्यात रूपांतर करू शकत नाही. या विधेयकाला जेव्हा डायरेक्ट नकार देतो तो असते ॲब्सोल्यूट पॉवर. मग ॲब्सोल्यूट पॉवरला संसद पुन्हा त्याच्यावर कायदा करून त्याला संमतीला प्रवृत्त करू शकते का, नाही. तर ही लक्षात घ्या, ही जी काही पद्धत आहे ना, आपण कोणाकडून घेतली आहे, तर ही ब्रिटनकडून घेतली आहे. ब्रिटनमध्ये तशी पद्धत आहे. दोन्ही सभागृहांनी पास केलं आणि राणीने जर त्याला नकार दिला, तो विधेयक तिथं काय होतो, फेल ठरतो, म्हणजे तो कायद्यात रूपांतरित होत नाही. तर हा तो ॲब्सोल्यूट पॉवर, ॲब्सोल्यूट वेटो पॉवर म्हणतो आपण त्याला. जी आणि दुसरी असते सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर, जी आपण फ्रान्सकडून घेतलं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे काय, हा वेटो पॉवर तुम्ही बदलवू शकता, राष्ट्रपतीला प्रवृत्त करू शकता, तुला संमती द्यावंच लागते, म्हणजे वेटो पॉवरला प्रवृत्त करू शकते. म्हणजे राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ जर पाठवला आणि संसदेने पुन्हा साध्या बहुमताने पास केला तर राष्ट्रपतीला काय द्यावं लागते, संमती द्यावीच लागते. ही पद्धत आपण फ्रान्सकडून घेतलेली आहे. आणि तिसरी आहे, जो आपण म्हणतो पॉकेट वेटो, म्हणजे त्याच्या प्रलंबित ठेवतो, हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, का ठेवला तेही सांगत नाही, त्याला म्हणतात पॉकेट वेटो. आणि हा पॉकेट आपण USA कडून घेतलेला आहे. ठीक आहे. USA कडून एक अजून पद्धत आहे USA मध्ये, तर त्याला आपण कोणती पद्धत म्हणतो, आपण विशेष पद्धत असते ती, त्या पद्धतीला कोणता पॉवर, नाही पूर्ण नाही, विशेष पॉवर असते, ते क्वालिफाईड, बरोबर आहे, यस, पात्रता, जे काय म्हणतो आपण क्वालिफाईड वेटो पॉवर. तर ही सुद्धा USA पण आपल्या भारतात घेण्यात आली नाही. भारतात फक्त पॉकेट वेटो घेतले आहे USA कडून. हे लक्षात ठेवा, देशाचे नाव पुस्तकात काही लगेच तुम्हाला सगळे सापडणार नाही. फ्रान्सकडून आपण सस्पेन्सिव्ह वेटो पॉवर घेतलेला आहे, ब्रिटनकडून आपण ॲब्सोल्यूट वेटो पॉवर घेतलेला आहे, आणि पॉकेट वेटो आपण कोणाकडून घेतला आहे, USA कडून घेतलेला आहे. ठीक आहे. तर यासंबंधी स्टेटमेंट होती. 1991 मध्ये राष्ट्रपती जे काही R. वेंकटरामन यांनी संसद सदस्यांची, बघा R. वेंकटरामन एवढे म्हणजे हे असे राष्ट्रपती आहेत, म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णनंतर पण
सर्वपल्ली राधाकृष्णननी पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर गुलजारीलाल नंद, नंतर पुन्हा कोण पाहिले लालबहादूर शास्त्री, पुन्हा कोण पाहिले गुलजारीलाल नंदन, पुन्हा कोण पाहिले इंदिरा गांधी. असे 5 पंतप्रधान म्हणजे व्यक्ती एक गुलजारीलाल नंदन डबल झाले आहेत पण 5 पंतप्रधानांसोबत काम केलं. तसंच हे व्यंकटरामन त्यांनी यांच्यासोबत बी काम केलेलं आहे. अटल बिहारी राजीव गांधी, नंतर आले नॅशनल फ्रंटचे VPC, नंतर चंद्रशेखर आणि PV नरसिंहन. त्यांच्यात काय मग शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती झाले नंतरच्या याला. ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट आहे 1991 मध्ये राष्ट्रपती व्यंकटरामन यांनी संसद सदस्याचे वेतन भत्ते निवृत्ती वेतन हे बरोबर आहे या विधेयकाच्या प्रलंबाच्या नकाराधिकाराचा वापर केला. प्रलंब म्हणजे काय? पॉकेट वेटो नाही, पॉकेट वेटोचा वापर नाही केला. यांनी केला ॲब्सोल्यूट वेटो पॉवरचा. डायरेक्ट नकार दिला होता, मी याला साईन करू शकत नाही म्हणून. ठीक आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर 1986ला आपल्या राजीव गांधींच्या काळात घडलेली घटना ज्ञानी घैलसिंगच्या काळात. तर लक्षात घ्या, भारतीय डाक कार्यालय दुरुस्ती विधेयक होता. म्हणजे आपले जे पोस्टल होतं त्या पोस्टल म्हणजे पोस्टाचे पॉवर्स कमी होणार होते. तर तो विधेयक होते याला पूर्ण नकार दिला. इथं पूर्ण नाही वापरलं, इथं काय वापरला? पॉकेट वेटो वापरला. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीची आहे. ठीक आहे. आणि ब चुकीचं. नंतर 41वा क्वेश्चन, सभागृहात इंग्रजी भाषेचा वापर चालू ठेवण्यासंबंधित किंवा बंद करण्यासंबंधित कोणते विधान योग्य आहे? आता हा बघा डायरेक्ट राज्याच्या संबंधित प्रश्न होता. काही मुलांनी याला इकडलं संघाचा घेतला असेल, 343 344ला जोडला असेल, पण हा प्रश्न होता 345चा क्वेश्चन होता. ठीक आहे. आर्टिकल 305 म्हणजे आपला भाग 17 जो आहे भाषाबद्दल जे ऑफिशियल लँग्वेज आहे आपल्या इथं, तर ऑफिशियल लँग्वेजचा भाग 17 मधला 345 संबंधित स्टेटमेंट होती ही. ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट आहे राज्यघटना लागू झाल्यानंतर 15 वर्षांनी सभागृहामध्ये इंग्रजी भाषेचा वापर चालू ठेवण्यावर किंवा बंद करण्यावर निर्णय घेण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. तर बरोबर आहे 345 नुसार ते इंग्रजी भाषा चालू ठेवू शकते किंवा त्यांची ती भाषा लागू करू शकतात. त्यांची राज्याची स्थानिक भाषा किंवा हिंदी भाषा चालू करू त्यांना अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा या राज्यांनी ही मर्यादा 25 वर्ष होती. तर इथं 25 होती, इथं 40 झालेला आहे. चुकीचं आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश, मिझोराममध्ये ही 40 वर्ष होती. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे करू शकता, वापरू शकता किंवा राज्य विधिमंडळाला अधिकार दिलेला होता. तर ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. स्टेटमेंट फक्त एकच आहे, पहिली बरोबर. 42वा क्वेश्चन खालील हा आपण कॅन्सल केलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे. गांधीवादी तत्व नाही आहे, 2 इथं गांधीवादी तत्व होऊ शकते नाही म्हणून, त्यामुळे आपण कॅन्सल केलेला आहे. नंतर 43वा क्वेश्चन बघा, पंतप्रधानासहित मंत्रिमंडळाचे सदस्यांची संख्या 15% अधिक असणार नाही आणि 12 राज्यांना 12 कमी असणार नाही. ही जे काही 91वी घटना दुरुस्ती 2003 ही झालेली घटना दुरुस्ती आहे त्या संबंधित ही तरतूद होती. तुम्हाला माहिती आहे आपल्या घटनेच्या आर्टिकल 75 मध्ये आणि 164 मध्ये काय आहे राज्याचं, तर 75 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, आपल्या युनियन मिनिस्ट्रीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर या युनियन मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे 6 सब क्लॉज आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 75 काही लहान नाही आहे. 75 म्हणजे मंत्र्यांसंबंधी तरतूद, 75(1) आहे, 75(2) आहे, असे 6 पर्यंत आहे. आणि त्याच्यामध्ये 91व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं, या 75 मध्ये 2 आर्टिकलचा अजून समाविष्ट करण्यात आला. 75(1)A आणि 75(1)B अशा 2 आर्टिकल टाकण्यात आले पुन्हा नव्याने. तर हे काय होते, पहिली गोष्ट 75(1) काय सांगते, 75(1)लाच हे ऍड करण्यात आलेले आहे. 75(1) काय सांगते, तर राष्ट्रपती हे लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षाची काय बनवतील, पंतप्रधानाची निवड करतील आणि त्याच्या सल्ल्याने कोणाची निवड करतील, मंत्र्यांची. म्हणजे मंत्र्यांची निवड राष्ट्रपती करतील, कोणाच्या सल्ल्याने, पंतप्रधानाच्या. ती 75(1) मध्ये तरतूद आहे आणि त्याच्यामध्येच ऍड करण्यात आली आर्टिकल 75(1)A आणि 75(1)B. 75(1)A काय म्हणतील, असा मंत्रिमंडळ पंतप्रधान हा किती टक्क्यापर्यंत ठेवू शकतील, 15% लोकसभेच्या एकूण संख्येच्या 15% आणि जो दुसरा 75(1)B काय सांगते की जो कोणताही सदस्य पक्षांतर बंदी अँटी डिफेक्शन लॉ नुसार जर तो सदस्य म्हणजे अपात्र झाला असेल तर असा सदस्य हा पुन्हा निवडून येईपर्यंत मंत्री बनण्यास काय असते, अपात्र असते. म्हणजे यांचा म्हणणं होता, कारण आपल्या घटनेतच काय सांगितलंय 75(5) मध्ये की असा व्यक्ती दोन्ही सभागृहाचा सदस्य कोणतेही एका सभागृहात नसेल तर 6 महिन्याच्यात कोणत्याही सभागृह सदस्य निवडून आला पाहिजे. तो म्हणजे एखादी मंत्री किंवा पंतप्रधान हा कोणत्याही सभागृहात सदस्य नसताना सुद्धा मंत्री बनू शकते. बरोबर आहे की नाही. मग अँटी डिफेक्शन लॉ नुसार काय होते, जर सदस्य अपात्र झाला तर तो मंत्री बनू शकत होता ना, कारण सदस्य नसताना. मग या आर्टिकलनं काय करण्यात आलंय की असा व्यक्ती जोपर्यंत नव्याने निवडून येत नाही तोपर्यंत तो काय असणार नाही, मंत्री बनू शकणार नाही. अशी तरतूद 75(1)B मध्ये करण्यात आलेली आहे.
आणि सेम अशीच तरतूद 164(1)(a) 164(1)(b) मध्ये करण्यात राज्यांसाठी. घटनादुरुस्ती खूप इम्पॉर्टंट आहे. 91वी घटनादुरुस्ती मी याच्यावर स्पेशल म्हणजे पक्षांतर बंदीची नोट्स टाकली होती माझ्या टेलिग्रामला. त्याच्यामध्येच मी 2-3 खटले टाकले होते याच्या संबंधित असलेले, आणि या संबंधित मी हे पण टाकलेलं होतं की 1991ची घटनादुरुस्ती पण वेगळी टाकली होती. ठीक आहे, सरांच्या याच्यावर पण टाकली आहे बहुतेक. तर 44वा क्वेश्चन काय म्हणत आहे? हां, फंडामेंटल राईट्स आणि DPSP यांच्या संतुलनाच्या भक्कम पायावर उभी आहे. यांच्यासमोर भक्कम पायावर असे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या खटल्यात घटनेत व्यक्त केलेली आहे? तर लक्षात घ्या, तो होता खटला आपला मिनर्वा मिल खटला 1980चा. 1980चा जो सगळ्यात महत्त्वाचा खटला होता, मिनर्वा मिल खटला. आणि हाच खटला होता न्यायालयीन पुनर्विलोकन, हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. म्हणजे न्यायालयीन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू हा पहिल्यांदा घटनेत सांगण्यात आला होता की मिनर्वा मिल खटल्यात हा सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा काय आहे, भाग आहे मिनर्वा मिल खटल्यात. तर लक्षात घ्या, यांच्या बॅलन्सवर डिपेंड असं स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं. कोहेलो खटला तर आपल्या याच्याशी संबंधित आहे, ती 31B वामनराव खटला, कोहेलो खटला 31B संबंधित आहे. हां, नंतर एकदम डेटाबेस क्वेश्चन आहे 45. भारताच्या लेखापरीक्षा संबंधित कॅग संबंधित बिनचूक विधाने निवडा. तो केंद्र राज्यात दोन्ही स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. बरोबर आहे, नियंत्रण करतो. त्याचा कार्यकाल 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. ही सुद्धा बरोबर आहे स्टेटमेंट. हे घटनेत सांगितलेली नाही, संसदेला तसा संसदेने कायदा करून ते केलेले आहे 6 वर्ष आणि 65 वर्षापर्यंत. तिसरी स्टेटमेंट आहे कॅगला महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि कॅग समान प्रक्रियेने पदावरून हटवण्यात येते. लक्षात घ्या, महान्यायवाद्याला संसद पदावरून दूर करू शकत नाही. राष्ट्रपती डायरेक्ट पदावरून काय करू शकते, अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला पदावरून दूर करू शकते. आणि कॅगला पदावरून दूर करण्यासाठी संसदेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे न्यायमूर्ती असतात त्यांना पदावरून दूर करण्यासाठी जी प्रोसेस वापरली जाते तीच प्रोसेस त्यांना वापरली जाते, कॅगला वापरली जाते. ठीक आहे, निवडणूक आयोगाला आणि कॅगला. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. पदावरून मुक्त झाल्यानंतर तो भारत सरकार किंवा राज्य सरकारमधील कोणत्याही पदावर काय करू शकत नाही, काम करू शकत नाही. बरोबर आहे, अ ब ड ही स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर एकदम 46 एकदम सोपी आहे. हे तुम्हाला नेहमी आयोगानं टाकलेला क्वेश्चन आहे, एक एक स्टेटमेंट घेऊन. त्यामुळे सर्व यापैकी बरोबर सगळेच आहेत. विधान अयोग्य विचारले आहे पण हे सगळेच योग्य आहेत. सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही, नाही स्रोत नाहीच आहे कायदेमंडळाचा. सरनामा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधने घालत नाही. बरोबर आहे, बंधने घालू शकत नाही. आणि सरनामा तरतूद न्यायालयीन कक्षेत म्हणजे याची तरतूदीचा वापर म्हणजे केलं नाही इम्प्लिमेंट, न्यायालयात तुम्ही आव्हान देऊ शकत नाही. लक्षात, सरनामा हा ऑलरेडी आपल्या घटनेचा सार आहे. ते असा तुम्हाला जे सार्वभौम दिसते, घटनेत कुठंच शब्द सार्वभौम दिसत नाही, हा क्रक्स आहे. एक प्रकारचा काय केलेला आहे घटनेचा, आपण ना पहिल्यांदा पॅसेज दिला त्याच्यावरून तुम्ही त्याचा हेडिंग द्या म्हणत होतो आपण. म्हणजे समजा जानता राजा आहे असे हेडिंग देतो, हे कुठं पॅसेजमध्ये सापडत नाही. तसं आपला सरनामा आहे. सरनाम्यातले शब्द डायरेक्ट घटनेत सापडतच नाही, त्याचा अर्थ काय तो, याला काय म्हणायचं आहे नक्की. ठीक आहे, तर हे सगळे स्टेटमेंट बरोबर येते, त्यामुळे अयोग्य कोणतीच नाही. नंतर क्वेश्चन नंबर 47, अयोग्य विधान निवडा. राज्यपाल विधान परिषदेत 1/12 सदस्य नियुक्त करू शकतात, नॉमिनेट नाही. 1/6 नॉमिनेट करू शकतात. विधान परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 40 व जास्तीत जास्त 2/3 नाही आहे. किती आहे, 1/3 आहे, 1/3 आहे सदस्य असू शकतात. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, चुकीच्या आहेत. अ आणि ब दोन्ही अयोग्य. 3 नंबर पर्याय. हा, नंतर फॅक्च्युअल एक क्वेश्चन विचारलेला आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील इतर न्यायालयापेक्षा सुप्रीम कोर्टपेक्षा जास्त अधिकार आहेत, अधिक अधिकार आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाबद्दल असे उद्गार वरदाचारी यांनी उच्चारलेले होते. हे स्टेटमेंट काही असं हे नाही, टाकलं आहे फक्त. 49, राज्यव्यवस्थेच्या सर्व खालील विधाने सत्य कोणती आहेत ते ओळखा. मी मगाशी त्याच्यावर एक्सप्लेन केलेलं आहे. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या संसदेला जबाबदार असतो. आता बघा, हे सगळं आपल्याला 75 मध्ये सापडते. 75(1) तुम्हाला सांगितलं पंतप्रधानांची निवड आणि मंत्र्यांची निवड असते. आणि 75(2) काय सांगते की राष्ट्रपती हे कोणाची निवड करतील, मंत्र्यांची निवड करतील, म्हणजे व्यक्तिगतरित्या कोणाला जबाबदार असतील, राष्ट्रपतीला. आणि 75(3) काय सांगते क्लॉज, सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतील, लोकसभेला असतील. ठीक आहे, म्हणजे हे 75(3) बाबतीत आहे. हां, पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते, 75(1) मध्ये सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान सल्ल्याने राष्ट्रपती निवड करतील. बरोबर आहे ही सुद्धा स्टेटमेंट. नंतर अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात, हे तरतूद काय आपल्या कुठंच 75 दिलेली नाही आहे, त्यामुळे स्टेटमेंट चुकीची आहे. अ आणि ब. नंतर शेवटचा क्वेश्चन आहे, राज्यपाल लोकायुक्त
उपलोकायुक्तची नियुक्ती करतो. 2013चा जो काही लोकायुक्त उपलोकायुक्त कायदा आहे त्या संबंधित आहे. नियुक्ती करताना राज्यपाल बहुतेक राज्यामध्ये, कोणत्याच राज्यामध्ये असे स्वतंत्र, कारण या कायद्यावर स्वतंत्र राज्याला कायदे करण्याचा अधिकार आहे. तर याच्यानुसार आता महाराष्ट्रात झालं, पात्रता कुठंच तरतूद नाही, महाराष्ट्र झाला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या लोकायुक्तासाठी. तर कुठली तरतूद बरोबर आहे तर लक्षात घ्या, राज्य उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची, मुख्य न्यायाधीशाची करू शकते चर्चा आणि विरोधी पक्षाशी चर्चा करू शकते. ठीक आहे. तर अ आणि ई ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर एवढे 50 क्वेश्चन आहेत. बाकीचे तुमचे जॉग्राफीचे व्हिडिओ येतील तुम्हाला. ओके. काय 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 75(3) हो सामूहिकरित्या जबाबदार असतात, तेच बोललो मी. सॉरी संसद बोललो का मी? हां, लोकसभेला भावनाही महत्त्वाचे असतात. हे इथं काय लिहिलं आहे? अच्छा, उत्तर हे आहे का? कोणता आहे क्वेश्चन? 49 का? अच्छा थांबा 1 मिनटं. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या सॉरी चुकीचं आहे. हां, येस लोकसभेला जबाबदार असतो. ॲन्सर कीमध्ये काय सांगितलं आहे? 49चा 47. थांबा 1 मिनटं. 47 ना? 47 दोन्हीही चुकीचंच आहे. ॲन्सर मग ते बदलवलं जाईल, आता चेंज करू त्याच्यामध्ये. 3 लक्षात ठेवा. 47 हां आपला मेन आहे 49चा. हां 49चा चूक झालेली आहे. संसदेला नाही पाहिजे, तिथं कोण पाहिजे? लोकसभेला पाहिजे. हां फक्त ब पाहिजे. तर पर्याय नंबर, हां तिथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, 49चा करून घेऊ ते. ओके ठीक आहे, थँक्यू.